लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते. मानिनी, जीवा, नंदिनी आणि लॉयर पासून. तर आता इथे मानिनी म्हणते, जीवा अरे ऐक माझं, आपण बोलूया शांतपणे. अरे नंदिनी, आम्ही शांतपणे बोलूया त्याच्यासोबत, यांचं एकमेकांवर प्रेम आहे असं म्हणते आता इथे मानिनी. जीवा मी हात जोडते तुमच्या समोर, तुम्ही प्लीज साईन करू नका असं म्हणते नंदिनी. तूच म्हणाली होतीस ना असं म्हणते जीवा. नात्यात एक वेळेला प्रेम कमी असलं तरी चालेल, पण विश्वास कमी असून चालत नाही असं म्हणतो आता इथे जीवा. तर नंदिनी हात जोडून थांबली असते त्याच्यासमोर. माझा विश्वासच नाही राहिलाय तुझ्यावर आत्ता असं म्हणतो आता जीवा. आता तुझ्या वडिलांचा फोन आला ना तर माझा हात सोडून निघून जाशील तू असं म्हणतो आता इथे जीवा. बघा प्रेक्षक हो, तर आता तो म्हणतो जाशील ना, तर आता इथे तो म्हणतो मनात प्रेम असलेली पण वेळ आल्यावर वडिलांच्या विरोधात न शकणारी मुलगी नकोय मला असं म्हणतो आता इथे जीवा. जिथे गरज असते तिथे साथ न देणारी मुलगी नकोय मला, तुझ्यासारखी मुलगी नकोय मला. परत म्हणतो बघा प्रेक्षक जीवा. नाहीयेस तू तशी तू, आणि हे कळलंय मला असं म्हणतो जीवा. एखादी असती ना तर जगाला आग लावली असती आणि जळता जगाकडे पाठ फिरवून माझा हात पकडून आली असती या घरात, पण तू नाही आलीस असं म्हणतो जीवा. कारण हिंमत नाहीये तुझ्यात असं म्हणतो आता इथे जीवा. कारण तुला किंमत नाहीये माझी असं म्हणतो आता इथे जीवा नंदिनीला. नाही नाही असं म्हणते नंदिनी. मी सही केली असं म्हणतो आता इथे जीवा. तू पण सही कर असं म्हणतो आता जीवा. विषय संपून टाकूया असं म्हणतो बघा प्रेक्षक. आणि आता तो डिवोर्स पेपर्स देतो नंदिनीला. सही कर असं म्हणतो जीवा. आणि मानिनीला त्रास होत असतो त्या दोघांना हे बघून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी घेणार असते तेवढ्यातच मानिनी नाही नाही म्हणते. जीवा काहीतरी वेडेपणा करू नकोस, हे काय कामाचं डील आहे का असं म्हणते नंदिनी. सह्या केल्या आणि काम झालं. मुळात ना ती ही अशी कागदावर साईन करून संपत नसतात असं म्हणते ती. मनातून संपावी लागतात ना. संपली आता कधीच, आधी तिच्याकडून आणि आता माझ्याकडून असं म्हणतो आता इथे जीवा. आणि नसतील संपली ना तर आता संपूयात असं म्हणतो आता इथे जीवा. सुरुवात ह्या कागदापासून करूयात. नंदिनी सही कर असं म्हणतो जीवा. मी तुला शेवटचं सांगते, तू आता हे सगळं थांबव असं म्हणते मालिनी. थांबवतो ना असं म्हणतो आता इथे जीवा. थांबवतो. ह्यापुढे ह्या घरात फक्त नंदिनी राहीन, मी नाही असं म्हणतो आता इथे जीवा. चालेल असं म्हणतो आता इथे जीवा. जीवा काय बोलतोयस तू हे असं म्हणते मानिनी. तर आता सही कर असं म्हणतो आता इथे जीवा. आणि नंदिनीकडे जातो तो. मला प्लीज मी काय म्हणते माझं ऐका असं म्हणते नंदिनी. मला आता काही ऐकायचं नाही असं म्हणतो जीवा. ऐकावं असं म्हणू नका असं म्हणते नंदिनी. मी रिक्वेस्ट करतो सही कर असं म्हणतो आता इथे जीवा. सगळं ऐकायचं होतं ते ऐकून झालंय, सही कर असं म्हणतो जीवा. प्लीज प्लीज सही कर म्हणून जबरदस्ती करतो. तर नंदिनी जाऊन बसते बघा प्रेक्षक हो. जीवा प्लीज प्लीज असं करत असते तर तिच्या हातामध्ये तो आता इथे पेन देतो बघा प्रेक्षक हो. तर जीवा असं बस रे असं म्हणते आता इथे मानिनी. आहो असं म्हणते आता इथे नंदिनी. रडायला लागते बघा प्रेक्षक होती. तर आता ती आपल्या हातामध्ये पेन घेते आणि आता ती साईन करणार असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जेव्हा बघत असतो तिला, तर आता इथे मानिनी नाही नाही म्हणत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी सही करतच असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे खूप रडत असते बघा प्रेक्षक होती. तेवढ्यातच आता तिला पार्थ देशमुख म्हणून कॉल येतो बघा प्रेक्षक हो. तर आता ती बघते तर पार्थ देशमुख येतं बघा प्रेक्षक हो तिच्या फोनवरती. तर आता इथे नंदिनी बघते कोणाचा कॉल आलाय म्हणून. तर आता इथे ती बघते तो फोन. तर आता ती फोन घेते. तर आता इथे म्हणते नंदिनी हॅलो पार्थ असं म्हणते आता इथे नंदिनी. तुम्ही पोचलात का असं म्हणते नंदिनी. आणि काव्या असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनीला धक्का बसतो आणि आता ती खालीच बसते. काय असं म्हणते आता नंदिनी. पार्थ असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तर आता तिला खूपच जास्त शॉक बसतो बघा प्रेक्षक हो. तर आता ती खूप पॅनिक होते खरंच. तर आता इथे पार्थला बसलेलं दाखवले बघा प्रेक्षक हो हॉस्पिटलमध्ये. तर आता इथे नर्स येते त्याच्याकडे. सर मिसेस काव्याना ओटीमध्ये नेत आहे. ऑपरेशन सुरू होण्या अगोदर तुम्ही या फॉर्मवरती सही करा. कन्सर्ट फॉर्म आहे हा असं म्हणते आता इथे नर्स. तर आता इथे बघतो बघा प्रेक्षक हो पार्थ काय असतं त्याच्यावरती. तर आता इथे तो पेन घेतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थला खूप टेन्शन असतं आणि तो रडत असतो बघा प्रेक्षक हो. आणि तर त्याला खूप भीती वाटत असते. तर आता तो फॉर्म वाचत असतो. तर त्याच्या हातावर सगळं रक्त लागलेलं असतं काव्याचं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो त्याच्याकडे बघतच असतो तिच्या रक्ताकडे. तर आता इथे बघा प्रेक्षक हो पार्थ काढून घेतो काहीतरी आपल्या खिशातून. तर आता इथे त्याच्यामध्ये रुमाल असतो आणि त्याच्यामध्ये दगड असतो बघा प्रेक्षक हो. जो दिल में है वो कहो असं म्हणते आता इथे काव्या. क्या होतंय देशमुख कल हो ना हो असं म्हटलेली असते ना काव्या. त्याला सगळं आठवतं बघा प्रेक्षक हो. आणि बोरं घेतलेली असते ती. बोरं असतात बघा प्रेक्षक हो तिच्या रुमालमध्ये. आता ती बोरं सगळी खाली पडतात बघा प्रेक्षक हो काव्याने घेतलेली. तर आता इथे पार्थ शॉक्ड असतो आणि ट्रॉमेटाइज असतो बघा प्रेक्षक हो. कारण आता इथे काव्याला खूप मोठं लागलेलं असतं आणि आता ती खूप सिरियस असते. तर आता तो सगळा विचार करत बसलेला असतो बघा प्रेक्षक हो. आणि तो खूप जास्त रडत असतो आता इथे. काय असं म्हणते आता इथे वसवत्या. होय असं म्हणते आता इथे रम्या. कारण आता वसवत्या म्हटलेले असतात काय हॉस्पिटल केलेत काव्याला म्हणून. तर आता इथे बघा प्रेक्षक खूप आनंद झालेला असतो वसवत्याला. तर आता इथे रम्या म्हणतो हो. आणि खरं तर ना पार्थ काव्याला सेंटरला सोडायला गेला होता म्हणून मी खूप सॅड झाले होते असं म्हणते आता रम्या. म्हणून मी बँडस्टँडला समुद्रासमोर जाऊन बसले आणि जेव्हा मी घरी आले तेव्हा मामा मामीचं बोलणं ऐकून मला हे सगळं कळलं असं म्हणते आता इथे रम्या. पण तू का घरात होतीस ना, मग तुला कसं काय नाही कळलं असं म्हणते रम्या. ते मरू दे ग असं म्हणते आता इथे वसवत्या. मला आधी सांग
कुठे लागले तिला असं म्हणते आता इथे वसवत्या. मरेल असं म्हणते आता इथे वसवत्या. मरेल का असं म्हणून हसायला लागते ती. कुणास ठाऊक असं म्हणते रम्या. ते सगळं हॉस्पिटलमध्ये जाऊनच माहीत करून घ्यावं लागेल ना असं म्हणते आता इथे रम्या. पण मेली ना तर बरंच होईल असं म्हणते आता इथे रम्या. ती करंटीनं मेलीच पाहिजे तसं म्हणते आता इथे वसवत्या. बघा प्रेक्षक कसं दाखवतायत ह्या दोघींना. म्हणजे खुश आहेत ह्या की रम्या हॉस्पिटलाइज झाले म्हणून. असं काहीतरी व्हायला हवं ना की ती जिवंत असून सुद्धा मेल्यातच जमा हवं असं म्हणते आता इथे वसवत्या. म्हणजे समथिंग लाईक कोमा असं म्हणते आता इथे रम्या. पॅरालिसिस किंवा मेमरी लॉस असं म्हणते आता इथे रम्या. तर आता वसवत्या म्हणते अगं रम्या मेमरी लॉस झाला तर काय मजा येईल असं म्हणते आता इथे वसवत्या. जस्ट इमॅजिन की काव्या सगळं विसरली असं म्हणते आता इथे वसवत्या. अगदी पार्थला सुद्धा विसरली आहे तर असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे ओ गॉड असं म्हणते आता इथे रम्या. काय मस्त होईल नाही असं म्हणते आता इथे रम्या. देवा प्लीज काहीतरी चमत्कार कर ना असं म्हणते आता इथे रम्या. बघा प्रेक्षक सध्या ना त्या दोघांमध्ये खूप छान छान चाललंय सगळं असं म्हणते आता इथे रम्या. नाही 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 देवा देवा प्लीज प्लीज असं काही तरी बॉम्ब टाक त्या दोघांमध्ये असं म्हणते आता इथे रम्या. बघा प्रेक्षक खरंच जर काव्या पार्थला विसरली ना तर पार्थ कोलमडून पडेल असं म्हणते रम्या हरलेला. आणि मग तेव्हा मी त्याला सावरेन असं म्हणते आता इथे रम्या. बघा प्रेक्षक आणि मग आमचं लग्न होईल असं म्हणते आता इथे रम्या. रम्या असं म्हणते वसवत्या. माझं गट फिलिंग मला सांगते की हे असंच होणार असं म्हणते आता इथे वसवत्या. खरंच आहे असं म्हणते रम्या. हो असं म्हणते आता इथे वसवत्या. गुरुजींनी जे भाकीत केलं होतं की तुझं आणि पार्थचं लग्न होईल असं म्हणते आता इथे वसवत्या. आणि आता मध्ये पार्थ आणि काव्या खूप एकमेकांच्या जवळ येत होते तेव्हा मला असं दिसत होतं की हे काय शक्य नाही असं म्हणते आता इथे वसवत्या. पण आता असं म्हणते वसवत्या की जर का काव्या सगळंच विसरली असं म्हणतात वसवत्या तर तुझं आणि पार्थचं लग्न होणं सहज शक्य आहे असं म्हणते आता इथे ती. बघा प्रेक्षक मला तर वाटतं ना की गुरुजींना कदाचित हेच म्हणायचं होतं असं म्हणते आता इथे वसवत्या. आयुष्यपत असं म्हणते आता इथे रम्या. अगं हे नुसतं ऐकूनच किती एक्सायटिंग वाटतंय मला माहितीये असं म्हणते रम्या. खरंच असं झालं नाही तर काव्यार्थ संपेल आणि रम्यार्थ सुरू होईल असं म्हणते ती. तर आता ती म्हणते एक मिनिट म्हणजे काव्या जरी पार्थला विसरली तरी तरी पार्थ काव्याला सोडेल का असं म्हणते रम्या. हा असं म्हणून वशनं विचारते ती आता इथे वसवत्याला. मी तेच विचार करते असं म्हणतात वसवत्या. तर आता त्या म्हणतात रम्या जर काव्याचा टोटल मेमरी लॉस झाला नाही पण ती विशिष्ट काळ विसरली तर असं म्हणते वसवत्या. विशिष्ट काळ म्हणजे एक्झॅक्टली कुठला काळ असं म्हणते रम्या. म्हणजे काव्या आणि पार्थचं लग्न झालं त्यानंतरचं काळ असं म्हणते वसवत्या. तर रम्या खुश होते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे वसवत्या हसतात जोरात. तर आता इथे रात्रच झालेली दाखवलंय. तर आता इथे जीवानी नंदिनी येतात बघा प्रेक्षक हो हॉस्पिटलमध्ये. तर आता इथे नंदिनी म्हणते जीवा. तर आता इथे पार्थ दिसलेला असतो नंदिनीला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा बघतो पार्थला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पारची अवस्था खूप वाईट असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बोर हातात घेऊन बसलेला असतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दादा म्हणत आता जीवा येतो बघा. तर आता तिच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात खूप. तर आता इथे नंदिनीच्या डोळ्यातही अश्रू असतात. तर आता इथे पार्थ बघतो दोघांना तर तो रडायला लागतो खूप. तर आता तो जातो जीवाकडे आणि मिठी मारतो खट्ट आता इथे जीवाला. खूप रडायला लागतो आता इथे जीवा. शांत हो असं म्हणतो जीवा शांत हो. काय झालं असं म्हणतो आता जीवा. तर आता इथे पार्थ असं म्हणते आता इथे नंदिनी. पार्थ काय झालं कशी आहे काव्या असं म्हणते नंदिनी. कसं काय झालं सांगा असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे पार्थ सांगायला लागतं बघा प्रेक्षक सगळ्या गोष्टी. तर आता सगळं ऐकत असतात जीवा आणि नंदिनी. ऑडिओ मात्र बंद आहे प्रेक्षक तर आम्हाला माहित नाही काय बोलणं चाललंय. तर आता इथे पार्थ सगळं सांगतो कसं तिला लागलं वगैरे. प्रवास चालू असताना मी एक्सेप्ट केलं काव्याला किती टक्क्यांनी मला एक्सेप्ट करणार असं विचारत होत्या. त्यांच्या डोक्याला हॉकी स्टिक लागली तेव्हा सुद्धा शेवटचा प्रश्न तोच होता त्यांचा असं म्हणतो पार्थ. तर आता इथे दाखवले फ्लॅशबॅकमध्ये. आता तरी सांगा कुठवर आलंय मला एक्सेप्ट करणं असं दाखवलंय फ्लॅशबॅकमध्ये. सांगा की गप्प का बसला तो देशमुख असं म्हणते आता इथे काव्या. मी कायमची गप्प झाल्यावर बोलणार आहात का असं म्हटलेले ना काव्या. ते सांगतो तो का नाही सांगितलं मी त्यांना असं म्हणतो पार्थ. का नाही उत्तर दिलं आधी उत्तर द्यायला हवं होतं असं म्हणतो आता इथे पार्थ. क्यों काव्या आम्ही एक्सेप्ट केलंय तुम्हाला पण उगाच ताणत राहिलो असं म्हणतो पार्थ. किंवा महिनाभर पूर्ण प्रवास का वागतो आम्ही असं असं म्हणतो तो. तर आता इथे जेव्हा बघतो नंदिनीकडे माणूस आपल्या सोबत असताना आपलं शहाणपण कुठेच होतं असं म्हणतात इथे पार्थ. युनिव्हर्सने आपली परीक्षा घेतली तरच आपल्याला अक्कल येते असं म्हणतात इथे पार्थ. पार्थ असं म्हणते नंदिनी. पार्थ तुम्ही काहीच काळजी करू नका असं म्हणते नंदिनी. माझ्या बहिणीला आणि तुमच्या काव्याला काहीच होणार नाही असं म्हणते नंदिनी. तुमच्या प्रेमात खूप ताकद आहे पार्थ असं म्हणते नंदिनी. काव्या नक्की बरी होईल असं म्हणते नंदिनी. बरी होईल म्हणजे असं म्हणतो पार्थ. त्या बऱ्या होणारच आहेत असं म्हणतो इथे पार्थ. त्यांच्याकडे दुसरं ऑप्शन नाही आहे असं म्हणतो इथे पार्थ. माझ्यासाठी माझ्याकडे त्यांना यावंच लागेल असं म्हणतो पार्थ. तर आता जीवा म्हणतो दादा दादा शांत हो असं म्हणतो इथे जीवा. काव्याला काही होणार नाही आहे डोंट वरी असं म्हणतो इथे जीवा. काय होणार नाही असं म्हणतो तो. तर आता नर्स येते ऍडमिट केलंय त्यांना. फॉर्म भरून झालाय का असं म्हणते नर्स बघा प्रेक्षक हो.
तर आता इथे ह्या कागदावर सही करून द्या असं म्हणते नर्स. दादा तू एक काम कर, तू सही कर असं म्हणतो आता इथे जीवा त्या फॉर्मवरती. मला फक्त 2च मिनिट द्या, मी फॉर्म आणून देतो असं म्हणतो जीवा. तर आता इथे पेन देतो बघा प्रेक्षक हो जीवा नंदिनीला. तर आता इथे नंदिनीला आठवतं प्लीज सही कर असं म्हणून जीवा देत असतो ना तिला तो फॉर्म. जीवा प्लीज प्लीज म्हणून रडत असते नंदिनी. तर आता नंदिनी काय रिॲक्ट करतच नाही बघा प्रेक्षक हो. तर आता ती पेन घेते. तर आता ती तो फॉर्म भरत असते. तर आता इथे 11:11 झालेले असतात. तर आता इथे पार्थ म्हणतो 11 वाजून 11 मिनिटं झालेत. युनिव्हर्स असं म्हणतो आता इथे पार्थ. माझ्या काव्याला माझ्याकडे परत आण असं म्हणतो आता इथे पार्थ आणि मागून घेतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी बघत असते पार्थकडे. तर आता इथे नंदिनी बघते जीवाकडे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ओटीमध्ये चालू असते सर्जरी काव्याची बघा प्रेक्षक हो. तिच्या डोक्याची सर्जरी चालू असते. खरंच खूप अवघड ऑपरेशन असतं बघा प्रेक्षक हो काव्याचं. खूप मोठं ऑपरेशन दाखवलंय. तर आता इथे मानिनी देव आपले पाण्यात ठेवून बसलेली असते आणि खूप रडत असते आता इथे मानिनी. तर आता इथे खूप जास्त रडत असते ती. पण मी काय म्हणते मी नाहीच येत. माझा पेपर झाला की तुम्ही सगळे या ना मला घ्यायला असं म्हटलेली असते ना काव्य. हे सगळं आठवतं आता इथे मानिनीला. तर आता इथे बघा प्रेक्षक हो खूप त्रास होत असतो मानिनीला सगळ्या गोष्टी आठवण करून. काव्या बाळ का ग असं बोललीस तू असं म्हणते आता इथे मानिनी. वास्तू तथाच तो म्हणत असते. असं काहीतरी बोलू नये असं म्हणते आता इथे मानिनी. देवा माझ्या लेकीला सुखरूप लवकरात लवकर घरी आण असं म्हणते आता इथे मानिनी. माझा पारचा जीव आहे तिच्यावर. तर आता इथे बघा प्रेक्षक हो शारदा येते सांत्वना द्यायला मानिनीला. तर मानिनी खूप रडत असते आणि आता ती शारदाला बघते तर खूप जास्त रडायला लागते ती. तर शारदा पण खूप जास्त रडत असते. दोघी एकमेकींना मिठी मारतात बघा प्रेक्षक हो. हे काय होऊन बसलंय असं म्हणते शारदा. तर आता मानिनी म्हणते नाही नाही आपण दोघींनी रडायला नको. आपल्या काव्याला काही होणार नाही आणि ती लवकरात लवकर घरी येईल बघा असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता तुमची भेट झाली ना असं म्हणते आता इथे मानिनी. नाही असं म्हणते आता इथे शारदा. मला भेटू दिलं नाही कारण डॉक्टरांनी नुकतीच ट्रीटमेंट सुरू केली होती असं म्हणते शारदा. त्यातून हे पण तिथे येऊन पोचले नव्हते असं म्हणते शारदा. नंदिनी म्हणाली की आई घरी एकट्या आहेत तू जा असं म्हणते शारदा. एकटी कशाला असं म्हणतात वसवात्या. मी आहे की असं म्हणते आता इथे वसवात्या बघा प्रेक्षक हो. तर आता वसवात्या आलेली असते. नाही मला मान्य आहे तुम्ही आम्हाला आपलं मानत नाही पण तरी देखील मला आणि रम्याला या घरच्या लोकांची खूप काळजी आहे असं म्हणते आता वसवात्या. रम्या तर बिचारी गेली सुद्धा हॉस्पिटलमध्ये असं म्हणते वसवात्या काव्याला बघायला. काव्याच्या बाबतीत जे काय घडलंय ना असं म्हणून ऍक्टिंग करायला लागतात वसवात्या. ते ऐकून ना आम्ही दोघी खरंच खूप हल्लोय असं म्हणते वसवात्या. नक्की असं म्हणते आता इथे शारदा बघा प्रेक्षक हो. शारदा खरंच हल्लोय तर मी असं म्हणते वसवात्या. काव्याचं आता जे काही झालंय त्यात तुमचा हात नाही आहे ना असं म्हणते शारदा. तर वसवात्या म्हणते माझा काय संबंध आहे या सगळ्याशी असं म्हणते वसवात्या. बरोबर बोलताय शारदा ताई असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता ती म्हणते तुमचा संबंध असूच शकतो वसुताई असं म्हणते आता मानिनी. तर तसंही ह्या घरात जे काय वाईट झालंय आजवर त्या सगळ्याशी तुमचाच तर संबंध होता असं म्हणते मानिनी. आधीच्या गोष्टींबद्दल मला बोलायचं नाहीये पण आता काव्या आणि पार्थचं सगळं सुरळीत चालू असताना सगळं काही वाईट व्हावं असं तुम्हा दोघींना वाटूच शकतं असं म्हणते मानिनी. बास असं म्हणते वसवत्या. खूप बोलीस मानिनी खूप बोलीस असं म्हणतात वसवत्या. ऐकून घेते म्हणून प्रत्येक वेळेला बोललंच पाहिजे असं नाहीये. कुठल्या घरामध्ये वाईट परिस्थिती आहे हे समजून मी काळजीपोटी तुझ्याशी बोलायला आले तर तुम्ही दोघी आरोप करताय माझ्यावर. मला मान्य आहे ह्या आधी मी बरंच काही केलंय पण आता जे काय घडलंय त्याच्याशी माझा काही संबंध नाहीये. काव्या भुगतीये तिच्या कर्माची फळं असं म्हणते वसवत्या. तर आता दोघींना राग येतो मानिनी शारदाला. काय असं म्हणते मानिनी. कर्माची फळं वसुताई कर्माची फळं खरं तर तुम्ही भोगायलाच हवीत ना असं म्हणते मानिनी. तिथे बेचारी काव्या अजून शुद्धीवर येत नाहीये आणि तुम्हाला जराही काही वाटत नाही असं म्हणते मानिनी. तुम्ही तिलाच शिवाश्राप देताय. अगो बाई अगं मी कशाला शिवाश्राप देऊ तिला असं म्हणते आता इथे वसवत्या. तुमच्या दोघींच्या मनात घाणेरडे विचार येत आहेत आणि तुम्ही माझ्यावर आरोप करताय असं म्हणते वसवत्या. मी शेवटचं सांगते मी काही केलेलं नाही आहे. ह्या सगळ्याशी माझा काही संबंध नाही असं म्हणते वसवत्या. 16 डिसेंबर नंतर मी कुणाच्याही आयुष्यात डवळाडवळ करायला गेलेलीच नाही असं म्हणते वसवत्या बघा प्रेक्षक हो. तर आता इथे शॉक बसतो मानिनीला. 16 डिसेंबर नंतर म्हणजे असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता शारदा पण बघते तिच्याकडे. 16 डिसेंबरला काय केलं तुम्ही असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक हो वसवत्याला. तर आता वसवत्या घाबरतात खूप. तर आता इथे रात्र झालेली दाखवलंय. तर आता इथे बघा प्रेक्षक हो नंदिनी खूप जास्त रडत असते आणि आता ती बसलेली असते त्या खुर्चीवरती बघा प्रेक्षक हो. तर आता तिला खूप वाईट वाटत असतं. तर आता तिला आठवलेलं असतं कसं नंदिनी गेलेली असते समजवायला काव्याला आणि काव्या तिथे थांबलेली असते. काव्या काव्या असं म्हणून ती दरवाजा आपटलेली असते. काव्या काव्या म्हटलेली असते. सगळं तिला फ्लॅशबॅकमध्ये आठवतं बघा प्रेक्षक हो. तर आता कसं ते तिघे खेळत वगैरे असतात सगळं आठवतं. कसं काव्याबरोबर तिचा बॉन्ड असतो सगळं काही तिला आठवायला लागतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे फ्लॅशबॅकमध्ये सगळ्या गोष्टी आठवायला तिला आता इथे काव्याने जे जे काय केलेलं असतं ते. तर आता इथे अश्रू अनावर होतात.
नंदिनीला आणि कसं मंगळागौरचा कार्यक्रम झालेला असतो नंदिनी आणि काव्याचा, हे सगळं ते सांगतात बघा प्रेक्षक हो. आणि आता तिला फ्लॅशबॅकमध्ये सगळं आठवत असतं. तर आता इथे सगळे एकूण एक गोष्टी तिला काव्याच्या आठवत असतात आणि आता तिला फ्लॅशबॅकमध्ये आठवत असतं. त्यांचा बॉन्ड आठवत असतो. तो कसा चांगला होता वगैरे आणि खूप जास्त रडत असते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा येतो आणि आता तो बसतो बघा प्रेक्षक हो नंदिनीच्या बाजूला. तर आता इथे नंदिनी मात्र खूप जास्त रडत असते. तर आता तिला जीवा सांत्वना देतो आणि आता तिच्या डोक्यावर तो हात ठेवतो. तर आता इथे नंदिनी बघते जीवाकडे. तर आता इथे नंदिनी जीवाला मिठी मारते. तर आता इथे जीवा तिला सांत्वना देतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवाच्या डोळ्यातही अश्रू असतात. आता मिशन लग्नासाठी काही पण असं म्हणून त्यांनी प्रण घेतलेलं असतं त्याला आठवतं. त्याला पण आता इथे फ्लॅशबॅक येतात. काव्याचे बघा प्रेक्षक हो सगळे कसं काव्याला तो घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. हे सगळा प्रकार आठवतो. कसं तेव्हा पार्थला ओटीमध्ये घेऊन गेलेलं असतं आणि कसं काव्य आलेली असते. हे सगळं आठवतं आता इथे जीवाला आणि कसं तो तिला एकटीला घेऊन गेलेला असतो आत. ते सगळं त्याला आठवतं. काय म्हणालास? असं म्हटलेली असते ना काव्या, योशिको हे सगळं त्यांचं बोलणं झालेलं असतं. हेही त्याला आठवतं. ते काय असतं असं विचारलेले असते ते. म्हणजे आम्हाला जे काही हवं आहे ते मिळालं तर जमाय असं वागणं म्हणजे योशिको असं म्हणतो आता इथे जीवा. म्हणजे काय हे होईल तेव्हा मी खुश होईन ह्यापेक्षा मी आताच खुश आहे. कारण मला माहिती आहे हेच होणार आहे. हा कॉन्फिडन्स असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे त्याला आठवायला लागतं सगळं काव्याबद्दल. तर आता इथे नंदिनी उठते तिच्या खांद्यावरून. तर आता इथे जीवा तिला सांत्वना करत असतो. तर आता इथे दोघे रडत असतात. तर नर्स येते. "कार देशमुख कुठे आहे?" असं म्हणते ती नर्स. तर आता इथे जीवा म्हणतो, "मी बोलवतो" असं म्हणतो जीवा. तर आता इथे नंदिनी तिथेच थांबलेली असते. जीवा जातो पार्थला बोलवायला. तर आता इथे पार्थ थांबलेला असतो आणि प्रार्थना करत असतो तो देवासमोर थांबून. तर आता इथे देवा आजपर्यंत मी स्वतःसाठी तुझ्याकडे काही मागितलं नाही असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता तो म्हणतो पण आता मी मागतोय तुझ्याकडे असं म्हणतो आता इथे पार्थ. माझ्या काव्याला बरं कर असं म्हणतो आता इथे पार्थ. त्यांना काय होऊ देऊ नकोस असं म्हणतो तो. तर आता इथे प्लीज प्लीज असं म्हणतो आता इथे पार्थ. प्लीज त्यांना काही होऊ देऊ नकोस असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे तो पाया पडतो देवासमोर. तर अच्छा बाई इथे समजा बघूया तरी त्यामध्ये काय आहे ते काव्या शुद्धीवर येणार, त्या पेपर लिहायला जाणार असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे काव्याकडे जातो बघा प्रेक्षक हो पार्थ. "फिस करणारी मांजर डोळे उघडा ना" असं म्हणतो पार्थ. "तुमचा अवजी बोका आला आता" असं म्हणतो पार्थ. "तुम्हाला नाही जाणार तो सोडून." तर तेवढंच आता काव्याला शुद्धी येते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्याला शुद्धी आली असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे हात सोडा माझा असं म्हणते काव्या. काय असं म्हणतो आता इथे पार्थ. "कोण आहात तुम्ही?" असं म्हणते आता इथे काव्या. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक हो आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.